पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छिरज चरणाची माती, देव इच्छिरज चरणाची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी विठ्ठल 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 अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिह देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया विनेदुस्, तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि, सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा, निशेषजाड्यापहा, वचन ऐका कमलापते, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची, माझी रंगाची विनंती, माझी रंगा, हरी वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कते काळी, आपण असावे जवळी, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीश परमात्मा यांचे असणारे एकनिष्ठ लढिवाळ भक्त, देहू क्षेत्र निवासी, इंद्रायणी तीरवासी असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा पंचमवेद आणि त्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील हा अभंग आपण आज या सेवेच्या निमित्ताने उपस्थित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल एका संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा आपला हा उत्सव चालू आहे.
आणि त्या अनुषंगाने आपण आज संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडला. तसा वारकरी संप्रदायाचा असा एक दंडक आहे की सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन जर असेल तर भोपाळी, वासुदेव, आंधळे, पांगळे या प्रकरणातील अभंग चिंतनासाठी निवडावा असा संप्रदायाचे एक अलिखित नियम आहे. पण तरीसुद्धा एका संतांची पुण्यतिथी असल्याकारणाने आपण कारण संतांची पुण्यतिथी म्हटल्यानंतर संतांचंच वर्णन त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की पुण्य पवित्र असणारा आपला सासेगाव, साळेगाव, मनूर त्रिवेणी संगम आश्रम या आश्रमावरती परमपूज्य आदरणीय ब्रह्मलीन संत श्री सरजूदास महाराज तपोभूमी आणि या निमित्ताने गेल्या 8 वर्षापासून आपला पुण्यतिथीचा महोत्सव सुरू आहे. या वर्षीचं हे 9व्या वर्षामध्ये आपण या सप्ताहाचं खऱ्या अर्थाने पदार्पण करू. जवळजवळ सप्ताहाचे 4 दिवस उलटून गेले. 9व्या वर्षामध्ये आपण या सप्ताहाचं खऱ्या अर्थाने सप्ताहामध्ये 9व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि म्हणून या सेवेच्या निमित्ताने, या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील सर्वच कन्नड तालुका असेल, वैजापूर तालुका असेल, या परिसरातून दानशूर योगदात्यांच्या, अन्नदात्याच्या या सगळ्यांच्या विशेष अशा सहकार्यातून आणि हरिभक्तपरायण आपल्या या सर्वांत श्रद्धास्थान असणारे तात्यादासजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या या परिसरामध्ये आपल्या सगळ्या भाविकांचं श्रद्धेचं स्थान, प्रेमाचं स्थान, जिव्हाळ्याचं स्थान असणारे आपल्या स्वामी सर्वानंदगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि त्यांच्या असणाऱ्या सगळ्या संस्थेचे आजी माजी विद्यार्थ्यांच्या या सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 9 वर्षापासून अखंड अव्याहतपणे चालू आहे. आणि म्हणून आजची ही सकाळच्या सत्रातील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या एका पामाराच्या वाटेला आदरणीय स्वामीजींनी या ठिकाणी सेवा करण्यासाठी दिली. सेवके करावे सांगितले काम, तेथे हुतूपणा कामा नाही. आणि म्हणून या न्यायाने कीर्तनाचा वेळ तसा पत्रिकेवरती 11 ते 1 आहे, पण जवळजवळ आता 12:30 वाजलेली आहे. आता वेळेचा आपण जर विचार जर केला तर आपल्याकडे फक्त आता अर्धा तास शिल्लक आहे. आणि म्हणून जास्त नाही पण 1:15 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत, भाकरी येईपर्यंत आपण कारण आपला हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह आहे. कधी कधी पॉम्पलेटवरती नाव असतं की अखंड हरिनाम सप्ताह, असं पत्रिकेवरती नाव असतं, पण कधी कधी तसं नसतं. दुपारी ज्ञानेश्वरी पारायण होतं, नंतर 2-4 तास आरामासाठी वेळ असतो आणि मग सायंकाळी हरिपाठ असतो आणि परत संध्याकाळी कीर्तन असतं. पण या सप्ताहामध्ये तसं नाही. त्या सप्ताहामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की अखंड हरिनाम सप्ताह. जसं सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जसं नाव लिहिलं आहे त्या नावेला साजेसच असणारा सकाळी 4 वाजेपासून तर सायंकाळी 9 वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे अखंड कार्यक्रम आहे. मग सकाळी पहाटेचे थंडीचा दिवस आहे, थंडीचा वेळ आहे, पण तरीसुद्धा आपल्या गावातीलच असणारे वारकरी पहाटे सकाळी काकडा करतात. पण त्या काकड्यावाल्याचा कोणी विचार करत नाही. वास्तविक पाहता सप्ताहामध्ये सगळ्यात मुख्य काम म्हणजे काकड्यात असतं, कारण पहाटे एवढ्या सकाळी कोणी उठत नाही, सकाळची साखर झोप असते. पण तरीसुद्धा हे जुनी वारकरी मंडळी सकाळी पहाटे 4 वाजता बरोबर काकड्यासाठी हजर होतात. काकडा झाल्यानंतर परत ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर मध्ये थोडासा वेळ नाश्त्यासाठी असतो, लगेच परत कीर्तन, कीर्तन झाल्यानंतर लगेच प्रसाद, प्रसाद झाल्यानंतर परत 2 ते 5 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा. 5 वाजता कथा संपली न संपली कुठे अर्धा तास बाहेर पाणी पिण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी, लगेच 5:30 पावणे 6 वाजता हरिपाठ, हरिपाठ झाला की लगेच 7 ते 9 कीर्तन. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह हे नाव जसं पत्रिकेमध्ये टाकलं तसे दिवसभरामध्ये अखंड या ठिकाणी उत्सव खऱ्या अर्थाने चालू आहे. तसं बसणाऱ्यासाठी दिवसभराचे कार्यक्रम अटेंड होत नाही, पण माणसं बदलून असतात. मग सकाळच्या वेळेमध्ये आता जवळजवळ इथं सगळे
40, 45, 50चे पुढले आहे. आता हे आपले वारकरी तरुण मंडळी जर सोडले तर सगळे 40, 45, 50 म्हणजे यांना पाणी भरता येत नाही, यांना कांदे लावता येत नाही, यांना रोप उपटता येत नाही. आणि म्हणून असे असणारे हे सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे ते तरुण मंडळी आहे. दिवसभर शेतामध्ये आता शेतकरी आपण असल्यामुळे दिवसभर पाणी भरण्याचं असतं, कांदे लागवड असती, प्रत्येकामागं शेतकऱ्यामागं काम आहे. पण तरीसुद्धा खऱ्या अर्थाने संध्याकाळी थोडीशी कीर्तनामुळे गर्दी असती, वाढण्यासाठी तरुण मंडळीची गरज असते. म्हणून सायंकाळी तरुण मंडळी येतात. आणि म्हणून ज्याला जसं शक्य होईल तसं पण मग तरीसुद्धा या धावपळीच्या युगामध्ये कामाच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा एवढी सकाळच्या कीर्तनाला खऱ्या अर्थाने फार गर्दी आहे. आता इकडं माता माऊल्यांची उपस्थितीसुद्धा खऱ्या अर्थाने फुल मंडप भरलेला आहे. आणि म्हणून माता माऊली असतील, पुरुष वर्ग असतील आणि समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ जुने वारकरी मंडळी सगळे सुज्ञ ऐकणारे वारकरी मंडळी या कीर्तनरूपी सेवेसाठी खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. आदरणीय पूज्य असणारे गुरुवर्य तात्यादासजी महाराज की ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य परमार्थासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी समर्पित केलं. संस्थेमध्ये आता आळंदीला जर प्रवेश जर घ्यायचा असेल तर आळंदीला प्रवेश आता आम्ही जोग महाराज संस्थेमध्ये होतो. प्रवेश घ्यायचा असेल तर 10वी 12वीचं शिक्षण झाल्यानंतर संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. पण आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने बाबांचं एक उदाहरण आहे की लग्न झाल्यानंतर सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षणमध्ये त्यांनी काय केलं, अध्ययन केलं. लग्न झाल्यानंतर सुद्धा काय जिज्ञासा असत. आणि म्हणून बाबांनी आळंदीला जाऊन संस्थेमध्ये अभ्यास केला. आणि अभ्यास करून आल्यानंतर मग इथं खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची सेवा म्हणून एवढे सगळे खऱ्या अर्थाने आश्रमाची उभारणी केली. आणि म्हणून जो तो प्रत्येकाचं काम असतं त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे. समोरच्या माणसाला काहीतरी जसं व्यवहारामध्ये एखादा बाप आपल्या मुलासाठी काय करतो, शेती असेल प्रॉपर्टी असेल हे सगळं काय करतो, कमवतो आणि खऱ्या अर्थाने तो मुलाच्या स्वाधीन करतो. तसं बाबांनी खऱ्या अर्थाने हे सगळं उभारलं. या सगळ्याची खऱ्या अर्थाने निर्मिती केली. याच्यामध्ये अनेक प्रकारचे कष्ट बाबांचे खऱ्या अर्थाने आहे. आणि याच्यानंतर चांगल्या अतिशय नियोजनामध्ये नियोजनबद्ध असणारं काम खऱ्या अर्थाने स्वामी सर्वानंद गिरीजी महाराज करतात. बाबांचे खऱ्या अर्थाने त्यांना आशीर्वाद आहे. म्हणून पूज्य बाबाजी या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित राहिले. आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने कीर्तन म्हटलं तर कीर्तनाला काय लागतं, ही सगळी साथ लागते. कीर्तनाला गायक लागतात, वादक लागतात, सगळं हे खऱ्या अर्थाने होतं. कारण याच्याशिवाय कीर्तन होत नाही. प्रवचन म्हटलं तर एकटा प्रवचन करू शकतो, तसं नारदीय कीर्तन ते एकट्याचं असतं. पण आपलं हे वारकरी कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तनासाठी खऱ्या अर्थाने गायक मंडळी, त्याच्यामध्ये विनेकरी बाबा असतील, गावातीलच असणारे ही वारकरी, आदरणीय आमचे गुरुबंधू भगवान महाराज शास्त्री चिगडगावकर महाराजही 8 दिवसापासून ज्ञानेश्वरी पारायणासाठी उपस्थित आहे. आणि आजही महाराज कीर्तनासाठी उपस्थित राहिले. दुसरे आमचे मित्र असणारे वाल्मिक महाराज कविट खेडेकर, तसं तर त्यांना वळणला आज कार्यक्रम होता, पण तिथं पहिली चाल म्हणून आपल्या या कार्यक्रमासाठी धावपळ करीत वाल्मिक महाराज आणि आमचे गुरुबंधू असणारे रिंकेश महाराज त्यांनी रात्री सांगितलं आम्ही सकाळी कार्यक्रमाला येऊ शकत नाही, थोडा उशीर होईल. पण तरीसुद्धा कीर्तनाच्या सुरुवातीलाच वाल्मिक महाराज रिंकेश महाराज 8 दिवसापासून खऱ्या अर्थाने सकाळचं कीर्तन संध्याकाळचं कीर्तन, माणसं भेटत नाही. 2 तास जरी एखाद्याला यांना बाहेर जायचं असलं तर 2 तासाचे यांना 2-2 हजार रुपये द्यावे लागतात. तसे हे जात नाही म्हणजे त्यांची तेवढी किंमत आहे, त्यांच्या कलेची तेवढी किंमत आहे. पण तरीसुद्धा 8 दिवस आपल्या संस्थांसाठी आश्रमासाठी खऱ्या अर्थाने वेळ देतात. पैसे देणारे भरपूर आहे, पण वेळ देणारे माणसं या जगामध्ये नाही. पण खऱ्या अर्थाने वेळ देणारे रिंकेश महाराज वाल्मिक महाराज आज आपल्या या सेवेच्या निमित्ताने नानाभाऊ महाराज टुणकीकर जुन्या काळामध्ये, आता नवीन काळामध्ये खऱ्या अर्थाने शिवूरला संस्थान झाल्यामुळे हे सगळे गुणीजन गायक वादक तयार झाले. पण यांच्या अगोदर खऱ्या अर्थाने जुना जो खऱ्या अर्थाने संप्रदाय जो टिकवला, जुन्या ज्या चारी ज्यांनी टिकवल्या अशा असणारे आमचे खऱ्या अर्थाने मांडकीचे नानाभाऊ महाराज मांडकीकर तेही आले. संस्थेचे विद्यार्थी आमचे रामेश्वर महाराज सोनवणे, त्यांच्या संस्थेतला वैजापूरच्या रामेश्वर महाराजांच्या संस्थेतील ह्या विद्यार्थी, गावातीलच विद्यार्थिनी आहे. आणि असणारे आमचे रामभाऊ चौकदार, दोन्ही मृदंगाचार्य महेश महाराज, आमचे ऋषिकेश महाराज, आणि सुंदर अशी शूटिंग काढण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे कार्तिक महाराज दारवंटे, आमचे सोबत आलेले बाबू नाना गायके,
आमचे खऱ्या अर्थाने कृष्णा भाऊ की ज्यांचा आमचा बऱ्याच दिवसाचा संपर्क आहे, थोडंसं आता अंतर गारचं आणि आमचं अंतर लांब आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने कृष्णाभाऊ सुद्धा आज सेवेच्या संबंधाने उपस्थित राहिले आणि समोर बसलेले आपण सासेगाव, साळेगाव, मनूर आणि परिसरातून आलेले सर्वच आपण नित्याचेच आहे. आश्रम आपलाच आहे म्हणून खऱ्या अर्थाने परिचित अपरिचित असणारे सगळे, कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती या याने वक्ता तो वक्ता होय श्रोतेने विन, तुमच्याशिवाय खऱ्या अर्थाने कीर्तन करू शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने श्रोत्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे उपस्थिती आहे. या सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने चरणावरती दंडवत करून उर्वरित वेळेमध्ये आपण चिंतनाला सुरुवात करू. ज्यांच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असणारे बोर्डे पाटील हिलालपूर आमचे रामभाऊ असतील. खऱ्या अर्थाने ते राम लक्ष्मण खऱ्या अर्थाने दोघं जुळे असल्यामुळे खऱ्या अर्थाने कळत नाही की राम कोण आहे आणि लक्ष्मण कोण आहे. की जसे रात्रीचे महाराजाने सांगितलं त्या पद्धतीने आमचे रामभाऊ लक्ष्मण म्हणजे बोर्डे पाटील हिलालपूर त्यांचे सुद्धा खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून साऊंड सिस्टीमचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांची खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची सेवा आहे. आमचे पांडुरंग महाराज जिरीकर हे या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. विठाला विठाला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून असं सांगतात, खऱ्या अर्थाने जो वाणीने जो भगवंताचं चिंतन करतो, जो अच्युताचं चिंतन करतो, खऱ्या अर्थाने त्याचा देह कसा होतो, त्याचा देह पवित्र होतो आणि त्याची वाणी कशी होते, पुण्यवान होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आणि म्हणून असं चिंतन केल्यानंतर खऱ्या अर्थाने तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. आणि म्हणून खऱ्या अर्थाने असं भगवंताचं चिंतन जर केलं तर तयाच्या चिंतने आपल्या जीवनामध्ये कळत न कळत घडणारे जे काही दोष आहे त्या दोष खऱ्या अर्थाने घालवण्याचं काम काय करतं, नामस्मरण करतं. तयाच्या चिंतने तरतील दोष आणि जळतील राशी पातकांच्या. आपल्या जीवनामध्ये जे काही पाप असेल तर त्या पापाच्या राशी जाळण्याचं काम खऱ्या अर्थाने काय करतं, तर ते भगवंताचं खऱ्या अर्थाने नामस्मरण करतं. अजून भगवंताचं नामस्मरणाने काय फायदा होतो, जन्मून या कुळी तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज, जो भगवंताचं चिंतन करतो अशा भक्ताची देव काय करतात, त्याच्या चरणाच्या रजाची काय करतात, इच्छा करतात. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. नुसत्या चरणाची रजकरण खऱ्या अर्थाने घेण्यासाठी त्याच्या मागे देव, भक्ताच्या मागे देव काय करतात, खऱ्या अर्थाने धावत धावत जातात आणि त्याच्या चरण रजाची काय करतात, इच्छा करतात. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. आणि म्हणून अशा असणाऱ्या भक्ताला काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे अशा असणाऱ्या भक्ताला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. कुठल्याही प्रकारचं कर्म त्याच्याकडे शिल्लक राहत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला काही शिल्लक राहत नाही. काम नाही झालो पाही रिकामा. अशा असणाऱ्या भक्ताची काय होती, स्थिती होती. आणि म्हणून अशा असणाऱ्या भक्ताची स्थिती झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय येतो, संगम येतो. जसा इथं काय आहे, त्रिवेणी संगम आहे. इथं काय आहे, त्रिवेणी संगम आहे. सासेगाव, साळेगाव, मनूर हा जसा या आश्रमाचा त्रिवेणी संगम आहे तसा या अभंगामध्ये तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तुका म्हणे देव, बाबांनी सांगितलं जसा गावाचा त्रिवेणी संगम आहे तसा इथे नद्यांचा सुद्धा खऱ्या अर्थाने संगम आहे. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, देवाचा आणि भक्तांचा हा संगम. आणि खऱ्या अर्थाने देवाचा भक्ताचा संगम आणि देवाच्या भक्ताच्या नामाचा एक खऱ्या अर्थाने संगम म्हणजे देव भक्त आणि त्या देवाचा भक्ताचा आणि नामाचा खऱ्या अर्थाने हा काय आहे, त्रिवेणी संगम आहे. विठाला विठाला
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता जसं आपल्याला 1:30 वाजेपर्यंत जशी आपली वेळ आहे, कधी 1 चरण सुटेल, 2 चरण सुटतील, पण तुमच्या समोर खऱ्या अर्थाने या ठळक ठळक बातम्या आता मी समोर मांडलेलं आहे. आता जसं भगवान परमात्मा सर्जुदास महाराज जशी आपल्याला बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला विठ्ठला आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करण्याकरता, आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करण्याकरता आपण काय केलं पाहिजे? आपण देवाच्या किंवा संतांच्या संघटित आपण काय केलं पाहिजे? खऱ्या अर्थाने आश्रय केला पाहिजे. या जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे, अनेक गोष्टी पवित्र आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने पवित्र वस्तूमध्ये काही काही गोष्टी पवित्र असतात. काही गोष्टी काय असतात? पवित्र असतात, पण त्याच्यामध्ये काय असतो? दोष असतो. आता खऱ्या अर्थाने बघा, ही गंगा आहे. ही गंगा कशी आहे? ही पवित्र आहे. गंगा कशी आहे? पवित्र आहे. इतकी पवित्र गंगा आहे की तिच्यामध्ये नुसतं तिच्या गंगेचं नाव जरी घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. हरी वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगा एवढी पवित्र आहे, त्या गंगेचं आपण नुसतं वाचनी स्मरण जरी केलं तरी आपल्या जीवनामधले काय जातात? पाप जातात. मग गंगेच्या स्नानाचं वेगळं महत्व आहे, गंगेच्या नावाचं वेगळं महत्व आहे, गंगेच्या प्रदक्षिणेचं खऱ्या अर्थाने वेगळं महत्व आहे. आत्ताच जसं आपण परिक्रमेमध्ये जात असताना नर्मदा मैयाची परिक्रमा खऱ्या अर्थाने विशेषत्वाने केली जाते. त्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यामध्ये हर कंकर में शंकर, त्या नर्मदा मैयाचा कुठलाही तुम्ही कंकर म्हणजे दगड घ्या, तो कशाप्रमाणे आहे? तो शंकराप्रमाणे आहे. म्हणून खऱ्या अर्थाने नर्मदा मैयाच्या पात्रातून आपण जर एखादा दगड जर आणला तर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही, कारण तो शंकर स्वरूपच खऱ्या अर्थाने आहे. आत्ताच गोदावरी मातेची सुद्धा परिक्रमा परमपूज्य आदरणीय राजेंद्रदासजी महाराज, की ज्यांचं वृंदावन धामामध्ये खऱ्या अर्थाने वास्तव्य आहे, त्यांच्या अतिशय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कथा असतात. त्या राजेंद्रदासजीने सुद्धा गोदावरी मैयाची काय केली? खऱ्या अर्थाने परिक्रमा केली. देवगडला मोठा उत्सव झाला. म्हणजे प्रत्येक नदीचं खऱ्या अर्थाने काय आहे? सामर्थ्य आहे. प्रत्येक नदीचं खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. त्यांच्या स्नानाचं महत्त्व आहे, त्यांच्या नामाचं महत्त्व आहे, त्यांच्या परिक्रमेचं खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. पण अशी असणारी पवित्र गंगा सुद्धा खऱ्या अर्थाने, त्या गंगेला सुद्धा खऱ्या अर्थाने काय आहे? दोष सांगितलेला आहे. कारण तुमच्या आमच्यासारखे लोक त्या नदीमध्ये काय करतात? स्नान करतात. आता काही इथं काही हे मावंद्याचं कीर्तन नाही, पण पवित्रचा विषय आला म्हणून थोडंसं खऱ्या अर्थाने सांगून जातो. तुमच्या आमच्यासारखे खऱ्या अर्थाने आपण आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो तर आपण काय करतो? त्या गंगेमध्ये स्नान करतो. पण गंगेमध्ये स्नान करत असताना काय गंगेचे काय आहे? स्नानाचे नियम आहे की गंगेमध्ये स्नान करत असताना साबण लावायला चालत नाही, गंगेमध्ये शॅम्पू लावायला चालत नाही, गंगेमध्ये कपडे धुवायला चालत
नाही, पण हे सगळं आपण करतो. काही माणसं, आम्ही आळंदीला राहत असताना अशी माणसं बघितली की घरी इकडं ते शॅम्पू साबण लावित नाही, पण आळंदीला जात असताना शॅम्पूच्या पुढे विकत घेऊन त्या गंगेमध्ये काय करतात, खऱ्या अर्थाने साबण शॅम्पू लावून त्या गंगेचं काय करतात, पावित्र्य खऱ्या अर्थाने खराब करतात. आपण सगळे म्हणतो की पंढरपूरला पाणी पिऊ वाटत नाही, चंद्रभागेमध्ये काय आहे, खऱ्या अर्थाने खराब पाणी आहे. आळंदीला जर आपण जर गेलो तर ते पाणी पाऊशी वाटत नाही. मला सांगा, हे गंगेचं पावित्र्य खऱ्या अर्थाने कोणी त्याच्यामध्ये घाण कोणी केली, वरून घाण पडली का? नाही. गंगेचं पावित्र्य खऱ्या अर्थाने आपण गंगेमध्ये खऱ्या अर्थाने घाण आपण करतो आणि वरून आपण परत म्हणतो की गंगा खऱ्या अर्थाने खराब झाली. आणि म्हणून असणारी गंगा सुद्धा काय आहे, पवित्र जरी म्हटली पण तरी सुद्धा तिला काय आहे, खऱ्या अर्थाने मग त्या 3 स्त्रिया आहे, त्या कुक्कुटमणी आश्रमाची ती मोठी कथा आहे. मी तुम्हाला ती सगळी कथा सांगून वेळ घेत नाही, पण खऱ्या अर्थाने त्या गंगा, यमुना, सरस्वती या 3 नदी सुद्धा काय जातात, संतांकडे जातात. ते सुद्धा सांगतात की आमच्याकडे हे असणारे भक्त लोक येतात, गंगेमध्ये यांचं पाप धुण्याकरता येतात आणि आम्हाला काय करून जातात, अमंगळ करून जातात. आमचं असणारं पाप धुण्याकरता आम्ही खऱ्या अर्थाने कुठे जातो, संतांच्या चरणाजवळ खऱ्या अर्थाने जातो. गंगा पवित्र आहे, पण तिला सुद्धा संतांकडे खऱ्या अर्थाने जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या संबंधाने खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. खऱ्या अर्थाने ज्याने भगवंताचं चिंतन केलं तो देह कसा आहे, खऱ्या अर्थाने पवित्र आहे आणि त्याची वाणी कशी आहे, पुण्यवान आहे. कोणाची वाणी, आता काहींचा देह पवित्र असतो पण काहींची वाणी पुण्यवान नसती, काहींची वाणी पुण्यवान असती पण देह अपवित्र असतो. काहींची वाणीही पुण्यवान राहत नाही, काहींचा देहही पुण्यवान राहत नाही, काहींचा देहही पुण्यवान असतो आणि काहींची वाणी पुण्यवान राहत नाही. विठ्ठल 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 त्याच्यामध्ये आपला सुद्धा काय लागतो, नंबर लागतो. आपला देहही पवित्र नाही आणि आपली वाणी सुद्धा पुण्यवान नाही. कारण खऱ्या अर्थाने वाणी, ज्याचा देह पवित्र आहे, ज्याची पुण्य पवित्र तो देह. कारण खऱ्या अर्थाने देह कधी पवित्र होणार आहे, वाणी कधी पुण्यवान होणार आहे, जो वदे अच्युत सर्व काळ. इथं काय आहे, सर्व काळ हा शब्द महत्वाचा आहे. आपणही भगवंताचं चिंतन करतो, आपणही नामस्मरण करतो, पण सर्व काळ नामस्मरण करत नाही. आपण फक्त कीर्तनामध्ये जरी आपण विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतो, फक्त 1 तासभर 2 तास करतो, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जो वाणीने सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करतो त्याचा देह काय असतो, पवित्र असतो आणि त्याची वाणी पुण्यवान खऱ्या अर्थाने असते. आपला देहही पवित्र नाही आणि आपली वाणी सुद्धा पुण्यवान नाही. काहींचा देह पवित्र असतो पण वाणी खऱ्या अर्थाने पुण्यवान राहत नाही. मला सांगा, गाय कशी आहे, गाय पवित्र आहे. गायीच्या ठिकाणी किती देवतेचं वास्तव्य आहे, 33 कोटी देवतेचं वास्तव्य आहे. 33 कोटी म्हणजे संख्या नाही, 33 कोटी. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार होतो. कोटी शब्दाचा अर्थ काय होतो, प्रकार. 33 प्रकारच्या देवता कोणामध्ये आहे, गायीमध्ये आहे. पण तरी सुद्धा गायीची सगळीकडून पूजा केली जाते, पण गायीच्या तोंडाकडून पूजा केली जात नाही. कारण तिला सीतामातेने काय दिलेलं आहे, शाप दिलेला आहे. तिला सीतामातेचा काय आहे, शाप आहे, म्हणून गायीची तोंडाकडून पूजा केली जात नाही. गाय पवित्र आहे पण तरी सुद्धा तिच्या मुखाकडून तिची पूजा केल्या जात नाही. काहींचा देह पवित्र असतो पण काहींची वाणी पुण्यवान नसती. अशीच खऱ्या अर्थाने एक मोठी सभा भरली होती. म्हणजे देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. याच्याकरता मी एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्णाने एक मोठा यज्ञाचं काय केलं, आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांना काय केलं, निमंत्रित केलं. आता तो देवाचा यज्ञ आहे. साधे एखाद्या आमदाराची, मुख्यमंत्र्याची जरी सभा असते तर त्या सभेसाठी खऱ्या अर्थाने सगळ्यांना काय असते, येण्या जाण्याची व्यवस्था असते, त्यांना खाण्याकरता सुद्धा व्यवस्था असते.
पिण्याकरता सुद्धा म्हणजे पाणी बिस्लरीचं पाणी सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने असतं. एवढंच नव्हे तर त्यांना खऱ्या अर्थाने पैसे सुद्धा वरून दिले जातात. आता तो भगवान परमात्म्याचा यज्ञ होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंतांनी मोठ्या यज्ञाचं काय केलं, आयोजन केलं. आणि आयोजन केल्यानंतर साधू संत ऋषी मुनी सगळ्यांना काय केलं, निमंत्रित केलं. आणि निमंत्रित करत असताना त्या ऋषी मुनी साधू संतांच्या खऱ्या अर्थाने मग वेगवेगळे विभाग नेमले. मग खऱ्या अर्थाने अन्नछत्राचं काम एका व्यक्तीकडे, खऱ्या अर्थाने मंडप व्यवस्था एका व्यक्तीकडे, पार्किंगची व्यवस्था एका व्यक्तीकडे, अशा सगळ्यांना काय दिल्या, खऱ्या अर्थाने व्यवस्था वाटून दिल्या. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने भांडारगृहाचं काम कोणाकडे दिलं, भीमाकडे दिलं. कोणाकडे दिलं, भीमाकडे दिलं. आणि भीमाकडे दिल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवंताने सांगितलं तुझं काय काम आहे, हे साधू संत ऋषी मुनी यांना काय करायचं, येथेच भोजन द्यायचं. जिथं पाणी वापरायचं, जिथं भाजीमध्ये पाणी वापरायचं तिथं पाणी टाकायचं नाही, तिथं काय वापरायचं, दूध वापरायचं. जिथं भाजीमध्ये तेल टाकायचं तिथं तेलाचा वापर करायचा नाही, तिथं काय वापरायचं, तूप वापरायचं. भाजीमध्ये शेंगदाणे वगैरे वापरायचे नाही, भाजीमध्ये काय वापरायचं, मग काजू बदाम टाकायचे. शेंगदाण्याच्या जागेवर काजू बदाम वापरायचे. तेलाच्या जागेवर गावरान गाईचं दूध तूप वापरायचं. आणि खऱ्या अर्थाने पाण्याच्या जागेवरती काय करायचं, गाईचं दूध वापरायचं. अशा प्रकारचे सगळे पदार्थ खऱ्या अर्थाने बनवायचे. मग खऱ्या अर्थाने 7 दिवसाचा काय होता, तो यज्ञ होता, सप्ताह होता. जसा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे तसा त्यांचा 7 दिवसाचा काय होता, सप्ताह होता. आणि म्हणून त्या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने 2-3 दिवस उलटून गेल्यानंतर मग भगवान परमात्मा सगळ्या या सभेमध्ये काय करायचे, खऱ्या अर्थाने चक्कर मारायचे. आणि म्हणून चक्कर मारत असताना एक दिवस खऱ्या अर्थाने ते दुपारच्या वेळेला कुठे गेले, त्या साधू संत ऋषी मुनी यांच्या दरबारामध्ये ते भांडारगृहामध्ये खऱ्या अर्थाने गेले. आणि गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मग त्यांनी त्या साधू मुनी ऋषी मुनींना काय केली, त्यांची चौकशी केली. आणि त्यांनी बघितलं की आपण सगळे पंचपक्वानाचे खऱ्या अर्थाने इथे भोग बनवतो, सगळ्या प्रकारचं चांगल्या प्रकारचे खऱ्या अर्थाने इथं गावरान तुपामध्ये, खऱ्या अर्थाने दुधामध्ये एवढे सगळे आपण पदार्थ बनवतो. पण या ऋषी मुनींकडे मला खाण्याचं समाधान वाटत नाही, खाण्याचं समाधान वाटत नाही. एवढं सगळं पंचपक्वानाचं भोजन असताना सुद्धा यांच्या चेहऱ्यावरती खाण्याचं समाधान मला दिसत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी 2-3 त्या ऋषी मुनींना काय घेतलं, थोडंसं बाजूला घेतलं. त्याने सांगितलं का जेवणामध्ये काही बिघाड झाली का, कारण जेवणामध्ये खऱ्या अर्थाने तुपाचे तेलाचे सगळं आपण सगळी व्यवस्था केली. एवढं सगळं असून सुद्धा खऱ्या अर्थाने तुमच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर तुम्ही तुपाचं खऱ्या अर्थाने एवढं सगळं खाऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती समाधान आम्हाला दिसत नाही, याचं काय आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याने सांगितलं की हा भीम काय करतो म्हणे, पंगत बसल्यानंतर पंगत अशी बसते आणि बसल्यानंतर सगळे पदार्थ वाढल्या जातात. वाढल्यानंतर पुंडलिक वरदा गजर होतो, संकल्प सोडला जातो. आणि संकल्प सोडल्यानंतर हा काय घेतो म्हणे, गदा खांद्यावरती घेतो आणि प्रत्येकाच्या समोर येऊन म्हणतो कोणी उष्ट टाकायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं पण उष्ट टाकायचं नाही. जर का या पत्रावरती तुम्ही उष्ट टाकलं तर गाठ माझ्याशी असा गदा असा वरती करायचा आणि त्यांना काय काय द्यायचा, धम द्यायचा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना 2 चपात्या खायच्या तर ते काय खायचे, 1च चपाती घ्यायची. त्यांना वाटलं जर आपल्याकडून कदाचित जर उष्ट जर राहिलं तर खऱ्या अर्थाने गदा खाण्याची भीती आहे. या भीतीपोटी त्यांनी काय झालं, 2 वाट्या बासुंदी प्यायची तर 1च वाटी बासुंदी घ्यायची, म्हणजे अर्धच जेवण करायचं, फुल जेवण करायचं नाही. हा सगळा प्रकार भगवंताचं काय झालं, लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या भीमाला एका बाजूला समोर बोलावलं. त्यांनी सांगितलं की बाबा आपला हा यज्ञ अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे, इथं सगळं खऱ्या अर्थाने अन्नदानही भरपूर आहे. तू जेवढं अन्नदान बनवतो त्याच्या 1000 पटे अन्नदान इथं येऊन पडतं, कशाची कमतरता नाही. पण या सभेमध्ये जोपर्यंत एक महात्मा जेवण करून जात नाही तोपर्यंत आपला सप्ताह पूर्ण होणार नाही. कधी कधी होतं ना, सप्ताहामध्ये लोकांचा आग्रह असतो की ह्या महाराजांनी इथं कीर्तन केल्याशिवाय आपल्या सप्ताह होणार नाही. आयोजकांचं खऱ्या अर्थाने प्रेम असतं, तर ते म्हणतात की आमचा हा महाराज तुम्हाला सप्ताहामध्ये घ्यावा लागेल. तसं खऱ्या अर्थाने मग त्या भगवान श्रीकृष्णाने त्या भीमाला सांगितलं, हे ऋषी खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपल्याकडे जेवणासाठी येत नाही तोपर्यंत आपला यज्ञ यथासांग होणार नाही. त्यांनी सांगितलं की काढा त्यांचा मोबाईल
नंबर. ते भगवान श्रीकृष्ण म्हटले की मोठ्या महाराजांची तारीख फोनवर घ्यायची नसती, त्यांची तारीख फोनवर घ्यायची नसती, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागतं, तशी ते तारीख देत नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि भीम दोघंही निघाले. कुठे? ते गंधमादन नावाचे कोण होते? ऋषी होते. त्यांच्या अंगाचा काय यायचा? सुगंधित वास यायचा. आणि खऱ्या अर्थाने सुगंधित वास यायचा. आणि त्यांचं जे शरीर होतं ते कशाचं होतं? ते सोन्याचं होतं. आणि त्यांचं जे तोंड होतं ते कशाचं होतं? डुकराचं होतं. शरीर कशाचं? सोन्याचं. आणि तोंड कशाचं? डुकराचं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 1 किलोमीटर अंतरावरूनच त्या ऋषीमुनींचा काय यायचा? वास यायचा. आणि जसे जसे जवळ जायचे तसं तसं समोर गेल्यानंतर खऱ्या अर्थाने लांबूनच त्या भीमाने त्या ऋषींकडे बघितलं. आणि ते ऋषीमुनी हा भीम त्या ऋषींकडे बघायचा आणि भगवान श्रीकृष्णाकडे बघायचा. ते म्हटलं की असं काय बघतो तू? त्यांच्याकडे बघतो, माझ्याकडे बघतो, तुझी नेमकी अडचण काय आहे? ते म्हटलं की खऱ्या अर्थाने एवढी सगळं सोन्यासारखं यांचं शरीर आहे, सुवर्णाचं कांती आहे, त्यांच्या शरीराचा सुगंध येतो. आणि तोंड कसं खऱ्या अर्थाने डुकराचं? असं खऱ्या अर्थाने का? त्याने सांगितलं की मी विचारत नाही, तू जाऊन त्यांना विचार. यांनी जाऊन ते साष्टांग काय केला? दंडवत घातला. साष्टांग दंडवत घातल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना निमंत्रण देण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये एक शंका आहे, ते मी तुम्हाला विचारू. त्याने सांगितलं विचारू शकता. त्यांच्या लक्षात आलं होतं की याला नेमकं म्हणायचं काय. त्याने सांगितलं की तुमचं पूर्ण शरीर हे सोन्याचं आहे आणि तुमचं खऱ्या अर्थाने तुमचं तोंड कशाचं आहे? डुकराचं आहे. असं का? तर त्यावेळेस त्या ऋषींनी सांगितलं की बाबा, मागच्या गत जन्मी मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं सोन्याचं दान केलं की माझं शरीर कशाचं झालं? सोन्याचं झालं. पण मी दान करायचो आणि दान केल्यानंतर मी कोणालाही चांगलं बोलायचो नाही, कोणालाही बोलत नव्हतो. मी निंदा करायचो. दान करायचो आणि दान केल्यानंतर मी त्यांना म्हणायचो की तुम्हाला कधी असं एवढं दान कोणी केलं होतं का? जेवढं पाहिजे तेवढं मी दान करायचो, पण तोंडाने कधी कोणाशी चांगलं बोललो नाही. परिणाम, दान केल्याचा परिणाम शरीर सोन्याचं मिळालं. कारण मी दान कशाने केलं? या शरीराने दान केलं, म्हणून मला परिणाम खऱ्या अर्थाने सोन्याचं शरीर मिळालं. आणि माझ्या वाणीने मी निंदा केली, अपमान केला, त्याचा परिणाम माझं तोंड कशाचं झालं? डुकराचं. असं म्हटल्याबरोबर खऱ्या अर्थाने मग त्या भीमाने सांगितलं की बाबा, तुला माझे कान जर टोचायचे होते तर खऱ्या अर्थाने मला तू तिथंच सांगायचं ना. त्याने सांगितलं की बाबा, कान हे सोनाराकडे जाऊनच टोचायचे असतात. विठ्ठल 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 काही गायींचा खऱ्या अर्थाने देह पवित्र असतो पण वाणी पुण्यवान नसते. जसं गायीचं आपण उदाहरण दिलं, गाय सगळी पवित्र आहे पण खऱ्या अर्थाने गायीचं तोंड खऱ्या अर्थाने पुण्यवान नाही. गायीचं पूर्ण शरीर जरी पवित्र आहे पण गायीचं मुख खऱ्या अर्थाने पवित्र नाही. तसं साधू संतांचं, महात्म्यांचं खऱ्या अर्थाने शरीरही पुण्यवान आहे आणि त्यांचा देहही खऱ्या अर्थाने पवित्र आहे. अभंगाचं पहिलं पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तुझे है वाणी पुण्यवंत, पवित्र तुझे है वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तुझे है वाणी पुण्यवंत, पवित्र तुझे है वाणी पुण्यवंत, जो देहाचो सर्व काळे, जो देहाचो सर्व काळे, दयाच्या दिलदेने रतीन दोषे, दयाच्या दिलदेने रतीन दोषे. आजो
नाही आणि आपली वाणी सुद्धा खऱ्या अर्थाने पुण्यवान नाही. आपल्या देहाच्या संबंधाने शास्त्रकाराने असं वर्णन केलेलं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा. ऐसे या शरीराच्या संबंधाने शास्त्रामध्ये संतांनी असं वर्णन केलेलं आहे की शरीर दुःखाचे कोठार, शरीर कसं आहे? दुःखाचं कोठार आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर कसं आहे? रोगाचं भांडार ग्रह आहे. शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा. ऐसे या शरीरासारखं अपवित्र काहीही नाही. मला सांगा, या शरीराचा आपण विचार करतो, या शरीरामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर एक दिवस जर स्नान जर नाही केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याजवळ कोणी उभं राहणार नाही. आपण जर दात जर नाही घासली एक दिवस, दुसऱ्या दिवशी आपल्याजवळ सुद्धा कोणी येऊ शकत नाही. एवढं शरीर आपलं पुण्यवान, एवढं अपवित्र आपलं शरीर आहे. एवढं हे तर जाऊ द्या, शरीर आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने अपवित्र तर आहे, पण शरीर गेल्यानंतर सुद्धा मागे 10 दिवसाचा 13 दिवसाचा आपण काय करतो? खऱ्या अर्थाने विटाळ पाठीमागे टाकून जातो. आपण गेल्यानंतर आपल्या परिवारामध्ये कोणी जर गेलं तर 10 दिवस आपल्याला गंध लावायला चालत नाही. 10 दिवस आपल्याला मंदिरामध्ये जाता येत नाही. का जाता येत नाही? तर खऱ्या अर्थाने त्या माणसाने ती गेले, पण पाठीमागे काय त्यांनी खऱ्या अर्थाने सुतक टाकून गेले. शरीर इतकं अपवित्र आहे, जिवंत आहे तोपर्यंत अपवित्र तर आहे, पण मेल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने अपवित्र आहे. एवढंच नाही, माणसाचा जन्म झाल्यानंतर तो सुद्धा काय असतो? विटाळ असतो. जन्म झाला तो सुद्धा विटाळ आणि मेल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने विटाळच. एवढं आपलं शरीर अपवित्र आहे. मला सांगा, प्राण्यांचं शरीर अपवित्र नाही. मला सांगा, माणसाच्या कुठल्या चामडीपासून कशाचा काही उपयोग होतो का? नाही. आता हे गणेश महाराज ते मृदंग वाजवतात. या मृदंगाचा आपण जर विचार जर केला तर लाकूड सोडून बाकीचं जे काय आहे ते सगळं प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेलं आहे. धूमपान जर असेल तर धूमपान त्या शेळीच्या कातड्यापासून, म्हशीच्या कातड्यापासून बनवतात. वाद्यासुद्धा खऱ्या अर्थाने त्या कातड्याच्या असतात. मला सांगा, या कीर्तनाच्या भजनाच्या वाजवण्याकरता खऱ्या अर्थाने त्या मेलेल्या कातड्याचा काय झाला? उपयोग झाला. पण या शरीराचा कोणी काही उपयोग केला का? या आपल्या कातड्याचा काही उपयोग नाही. आपल्या या शरीराचा काही उपयोग नाही. मेलेल्या कातड्याचा खऱ्या अर्थाने कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये त्याचा आपण काय करतो? खऱ्या अर्थाने दर्शन घेतो. आणि एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थाने ऋषी मुनी साधू संत महात्मे हे तर मृदंग तर जाऊ द्या, पण ज्याच्या आसनावरती बसून हजारो वर्षे तपश्चर्या करून भगवंताची खऱ्या अर्थाने साधना करतात, असं असताना खऱ्या अर्थाने वाघाचं जर सिंहासन असेल तर वाघाच्या सिंहासनावर जर साधना जर केली तर 12 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने ज्या मंत्राचं उच्चारण करायचं त्याने ते 6 वर्षामध्ये त्याला भगवंताची काय होती? प्राप्ती होती. हरणाचं कातड जर असेल तर हरणाचं कातड सुद्धा काय आहे? खऱ्या अर्थाने पवित्र आहे. मग वाघाचं कातड सुद्धा कसं आहे? खऱ्या अर्थाने पवित्र आहे. एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थाने मी आता ज्याच्यावरती उभा आहे अशा असणारे खऱ्या अर्थाने जे काही मेंढीचे केस आहे खऱ्या अर्थाने ती घोंगडी सुद्धा कशी आहे? ती सुद्धा खऱ्या अर्थाने पवित्र आहे. तिला धुण्याची गरज नाही. तिला धुण्याची गरज नाही. ती झटकली ती काय होती? खऱ्या अर्थाने पवित्र होती. मला सांगा, शेळीच्या कातड्याचा, शेळीच्या केसाचा खऱ्या अर्थाने उपयोग आहे. जनावरांचा, प्राण्यांचा, आसनाचा आपल्यासाठी काय उपयोग आहे. पण मला सांगा, या शरीराचा, आपल्या शरीराचा कशा करता तरी उपयोग आहे का? नाही. आपल्या शरीराचा कशा करताही उपयोग होत नाही. मेल्यानंतर सुद्धा उपयोग होत नाही. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा एका अभंगामध्ये, नाटाच्या अभंगामध्ये सांगतात की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीर साध्य केले होय, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले. शरीर कसं आहे? एका अभंगामध्ये शरीर अपवित्र सांगतात, एका अभंगामध्ये एका चरणात अपवित्र म्हणतात आणि एका चरणामध्ये काय सांगतात? पवित्र आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषिले, शरीर साध्य केले होय, शरीर साधिले परब्रह्म. म्हणजे एका अभंगामध्ये मग जगद्गुरु तुकोबा असं काय बोलतात? तर याचं उत्तर एकच आहे की शरीर उत्तम चांगले कोणाकरता? की जो वदे अच्युतम सर्व काळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. विठाला विठाला
ज्याने भगवंताचं चिंतन केलं जातं तो देह कसा आहे? तो देह पवित्र आहे. आणि ज्याने भगवंताचं चिंतन करत नाही त्याच्यासाठी देह कसा आहे? अपवित्र आहे. जो भगवंताचं चिंतन करतो त्याचा देहही पवित्र आहे आणि त्याची वाणी सुद्धा खऱ्या अर्थाने पुण्यवान आहे. आणि म्हणून पवित्रमध्ये आणि पुण्यवानामध्ये साधू संतांचा नंबर लागतो, कारण ते भगवंताचं चिंतन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे असे असणारे संत महात्मे ज्यांचं शरीरही खऱ्या अर्थाने पवित्र असतं आणि यांची वाणी सुद्धा खऱ्या अर्थाने पुण्यवान असते. आणि आपली वाणी पुण्यवान करण्याकरता आपण सुद्धा काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. घेता सज नांची नावे घेता सज नांची नावे घेता सज नांची नावे घेता सज. पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे. घेता सजनाची नावे. घेता सजनाची नावे. घेता तर आपली वाणी पुण्यवान होण्याकरता आपण भगवंताचं संतांचं काय केलं पाहिजे? पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे. ज्याने सज्जनांची ज्याने संतांचं नाव घेतलं त्याची वाणी काय होते? खऱ्या अर्थाने पुण्यवान होती. तुमच्या आमची वाणी पुण्यवान राहत नाही. आपली काही काहींची वाणी इतकी खराब असते का खऱ्या अर्थाने थोडंसं बोलतात, ते थोडंसं एक शब्द बोलतात आणि गावामध्ये भांडणं लावून देतात. एका शब्द त्यांच्यासाठी पुरेसा होतो. एका शब्दावरून खऱ्या अर्थाने गावामध्ये वाद निर्माण करून देतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही काही माणसं एवढे काड्या करतात, एवढे काड्या करण्यामध्ये पटाईत असतात की खऱ्या अर्थाने लगेच भांडणं. त्यांनी एखाद्याजवळ जाऊन निसता उभा जरी राहिला तरी सुद्धा काय लागतं? भांडणं लागतात. एवढे खऱ्या अर्थाने एवढा दोष आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने आहे. म्हणून म्हटलं जातं की काड्या करणाऱ्याची किंमत कधी वाढत नाही, कधीच वाढत नाही. मला सांगा, काड्याची पेटीची किंमत किती आहे हो? काड्याची पेटीची किंमत किती आहे? आता मला सांगा, सगळ्याची किंमत वाढली. पेट्रोलची किंमत वाढली, तेलाची किंमत वाढली, खाद्यपदार्थाची सगळ्याच्या किमती वाढल्या, पण अजून काड्याची पेटीची किंमत वाढायला तयार नाही. 1 रुपयालाच काड्याची पेटी अजून येते. तुम्ही कितीही भारी घ्या, 1 रुपयाच्या वरती काड्याची पेटी येत नाही. का? कारण काड्या करणाऱ्याची किंमत ही कधी वाढत नसते. आणि म्हणून जसं त्या काडीची पेटीची किंमत नाही तसं समाजामध्ये जे माणसं काड्या करणार आहे त्यांची ह्या समाजामध्ये कधीही किंमत होत नाही. विठाला विठाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. जो अच्युत नाम भगवंताचं खऱ्या अर्थाने नामस्मरण करतो, कारण भगवंताचं नाम कसं आहे? पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो पिता. तर विष्णू सहस्रनामामध्ये श्लोक येतो की पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. पवित्रामध्ये भगवंताचं नाम कसं आहे? पवित्र आहे. मंगळामध्ये सुद्धा कसं आहे? मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. मन काढे मन काढे मन काढे मन काढे. श्री विठ्ठलाचे नाम आदी. मन काढे मन सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. सगळ्या मंगळामध्ये भगवंताचं नाम कसं आहे? खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थाने या सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी ज्या वेळेस उत्पन्न झाली तर सृष्टीच्या पूर्वी सुद्धा भगवंताचं नाम कसं होतं? श्रेष्ठ होतं. मग भगवंताचं नाम कधी घ्यायचं? भगवंताचं नाम आरंभी आवडे आदरे आले नाम.
तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपलं पूर्ण काम जर करायचं असेल तर आरंभी आवडे आदरी आले नाम. ज्याच्या आरंभाला भगवंताचं चिंतन ज्याच्या मुखामध्ये येतं त्याच्या जीवनामध्ये सगळे काम काय होतात, पूर्ण होतात. खऱ्या अर्थाने पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आणि अशा सर्व काळ भगवंताचं चिंतन जो करतो त्याचा देहही पवित्र होतो आणि त्याची वाणीही पुण्यवानवंती. आणि अशा असणारे भगवंताचं चिंतन जर केलं तर अजून जीवनामध्ये काय फायदा होतो, अभंगाचं दुसरं चरण. दयाच्या चिंतने तरतील दोषे, 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 दयाच्या चिंतने तरतील दोषे. राशे पातकाच्या, जळतील राशे पातकाच्या, जळतील राशे पातकाच्या, दयाच्या चिंतने तरतील दोषे, दयाच्या चिंतने तरतील दोषे. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, दयाच्या चिंतने तरतील दोषे, दयाच्या चिंतने तरतील दोषे. दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आपल्या जीवनामध्ये काही दोष जर घडला तर दोषात क्षालन करण्याकरता भगवताचं चिंतन खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. शास्त्रामध्ये पुराणामध्ये अनेक प्रकारचे काही मंत्र सांगितले, त्या मंत्राचे काय सांगितलेले आहे, सिद्धा सांगितलेले आणि त्या मंत्रामध्ये खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. जसं की आपण जर प्रवासामध्ये जर गेलो आणि प्रवासाला जात असताना जर आपला जर खऱ्या अर्थाने ॲक्सिडेंट होऊ नये असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने पुराणामध्ये एक श्लोक आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः. म्हणून प्रवासाला जात असताना कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जर आपण जर उच्चार जर केला तर प्रवासामध्ये अडथळा होत नाही. म्हणजे ॲक्सिडेंट होतो पण आपला अनर्थ टळतो. आणि म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. आपल्या जीवनामध्ये किती जरी आपण जरी पाप केलं तर त्या पापाचं क्षालन करण्याचं काम काय करतं, नामस्मरण करतं. पुराणामध्ये आपण सगळे ज्ञाती माणसं आहे, सगळे आपण दररोज ऐकणारे माणसं आहे. या पुराणामध्ये खऱ्या अर्थाने किती पाप करणारे माणसं या जगामध्ये खऱ्या अर्थाने होऊन गेले हे त्या पापाची कोणी गणना करू शकत नाही, कोणीच गणना करू शकत नाही. एवढं पाप खऱ्या अर्थाने त्या कोणी केलं होतं, त्या वाल्या कोळ्यांनी केलं होतं. एवढं पाप केलं होतं की जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा त्या पापाची गणना करता आली नाही. एवढं पाप त्यांनी त्याच्या जीवनामध्ये केलं होतं. पण खऱ्या अर्थाने त्यांनी काय केलं, त्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे त्याच्या जीवनामध्ये संतांची संगत घडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी काय केला, नामाचा अंगीकार केला. म्हणून प्रल्हाद पापी होता पण तरी सुद्धा खऱ्या अर्थाने काय झालं, त्याचं सगळं पाप खऱ्या अर्थाने जळून गेलं. आणि म्हणून पाप जाळण्याकरता काही जास्त लागत नाही, काही लागत नाही. माऊली सुद्धा हरिपाठामध्ये खऱ्या अर्थाने सांगतात की तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत आली. जसे उन्हाळ्याचे दिवस असावे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडक उन्हाळा असावा, दुपारचे 12 वाजलेले असावे. त्या कडक उन्हाळ्यामध्ये एखादी गवताची गंजी असावी आणि त्या गवताच्या गंजीला खऱ्या अर्थाने पेटवण्यासाठी किती काडस पेट्या लागतील हो. उन्हाळ्याचे दिवस आहे, कडक उन्हाळा आहे, दुपारी 12 वाजता कडक वाळलेल्या गवताची गंजी आहे. मला सांगा ती गंजी पेटवण्याकरता किती काडस पेट्या लागतील हो. काडस पेटा तर जाऊ द्या, एक ठिणगी काय झाली पुरेशी झाली. एक ठिणगी सुद्धा खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या गवताच्या काळीचं काय करती, जळून खऱ्या अर्थाने भस्म करती. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपतारे. एवढं सामर्थ्य, एवढे मोठे खऱ्या अर्थाने गवत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या प्रल्हादाला
राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. राम सुद्धा त्याला म्हणता येत नव्हतं. तो काय म्हणायचा? मरा 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 म्हणायचा. त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. पण तरी सुद्धा खऱ्या अर्थाने त्याला शेवटी मरा 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 म्हणता म्हणता राम म्हणायला लागला. आणि त्याच्या जीवनामध्ये त्याचा काय झाला? उद्धार झाला. एवढंच नव्हे तर एवढा त्याचा अधिकार वाढला की खऱ्या अर्थाने बोललेला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणेन. खऱ्या अर्थाने भगवंतापेक्षा सुद्धा त्याचा अधिकार खऱ्या अर्थाने कसा आहे? श्रेष्ठ आहे. मला सांगा, भगवंतापेक्षा भगवंताचं नाम कसं आहे? श्रेष्ठ आहे. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम कसं श्रेष्ठ आहे? तर खऱ्या अर्थाने ते सेतू बांधण्याचं काय चालू होतं? काम चालू होतं. सेतू बांधण्याचं काम चालू असल्यामुळे खऱ्या अर्थाने मग त्या सेतूमध्ये काय चालू होतं? पुलाचं काम चालू होतं. आणि प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने ते सेतू बघण्याकरता गेले. आणि जात असताना खऱ्या अर्थाने मग ते वानर काय करायचे? दगड घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे. प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने लांबून बघायचे, त्यांची गंमत बघायची. ते दगड घेतात, पाण्यामध्ये खऱ्या अर्थाने टाकून देतात. दगड घेतात, पाण्यामध्ये टाकून देतात. अशी गंमत बघता बघता त्याने सांगितलं की आपणही एखादा दगड आता काय करू? पाण्यामध्ये टाकून बघू. मग त्याने एक दगड घेतला, दगड पाण्यामध्ये टाकला. टाकल्याबरोबर तो कुठे गेला? तळाला गेला. हे कोणी बघितलं? हनुमंतरायाने. हे फक्त हनुमंतरायाने बघितलं. हनुमंतरायाने बघितल्यानंतर दोघांची एकमेकाकडे काय झाली? नजर झाली. कधी कधी काय होतं, जर एखाद्याचा जर समजा चालता चालता ठेस लागून एखादा माणूस पडला, मग पडल्यानंतर खऱ्या अर्थाने तो उठतो आणि तो पहिले आपल्याला काय लागलं हे नाही पाहत, आपल्याला कोणी बघितलं का हे काय करतो, तो आधी पहिला बघत असतो. आणि मग खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्राने तो दगड टाकला आणि टाकल्यानंतर तो पाण्यामध्ये बुडाल्याबरोबर त्यांनी बघितलं की याच्याकडे कोणी पाहिलं? हनुमंतरायाने पाहिल्याबरोबर त्याने हनुमंतरायाला काय घेतलं? बाजूला घेतलं. त्याने सांगितलं की आता तेरे बी चूप आणि झाकली मूठ, 1.25 लाखाची, कोणालाही काही सांगायचं नाही. बाजूला घेतल्यानंतर मग त्यांनी घडलेला सगळा सांगितला की अरे तुम्ही माकडं हे दगड घेतात, पाण्यामध्ये टाकतात, तुमचे दगड पाण्यावरती तरंगतात आणि माझा दगड पाण्यामध्ये तरंगत नाही, असं का? त्याने सांगितलं की बाबा आम्ही काय करतो, नुसता दगड पाण्यात टाकत नाही, त्याच्यावरती राम नाम लिहितो आणि मग दगड पाण्यामध्ये टाकतो. प्रभू रामचंद्र म्हटले हे काही तुम्हाला सांगू नको. अरे साक्षात स्वतः मी राम असताना माझं नाव मी त्याच्यावरती कसं काय टाकणार? स्वतः रामाने माझ्या हाताने मी दगड टाकतो. अरे तुम्ही फक्त माझ्या नावाने दगड टाकतात, अरे मी स्वतः राम असताना मला त्याच्यावरती राम लिहिण्याची काय गरज आहे? हनुमंतराने सांगितलं की बाबा आतापर्यंत कोणीही तुम्हाला बघितलं, आता परत प्रयोग करू नका. त्याने सांगितलं की थोडासा 1/2 किलोचा आपण काय घेऊ? दगड घेऊ. पहिला थोडासा मोठा दगड होता, 4-5 किलोचा दगड असेल. त्यांनी 1/2 किलोचा दगड घेतला आणि परत पाण्यामध्ये टाकला. आणि परत पाण्यामध्ये टाकल्याबरोबर तो तळामध्ये गेला. आणि गेल्यानंतर मग परत खऱ्या अर्थाने सांगण्याचं तात्पर्य हे आहे की खऱ्या अर्थाने भगवंतापेक्षा भगवंताचं नाम कसं आहे? श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या भगवंताच्या नावापेक्षा भगवंताचं नाम खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या भगवंताच्या जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी, त्याच्या चिंतनाने आपल्या जीवनामध्ये कळत न कळत खऱ्या अर्थाने पाप होतात, कळत न कळत पाप होतात. आता आपण सगळं रस्त्याने चाललो आणि रस्त्याने चालल्यानंतर खऱ्या अर्थाने काही या पृथ्वीमध्ये असे काही बारीक जंतू आहे की आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही. साधी मुंगी जरी असली ती सुद्धा आपल्याला रस्त्याने दिसत नाही. पण आपला चपलाचा पाय जर त्या मुंगीच्या रांगेवरती जर पडला तर काही हजारो मुंगी आपल्या पायाखाली खऱ्या अर्थाने मरतात. हा सुद्धा काय होतो खऱ्या अर्थाने? हा सुद्धा खऱ्या अर्थाने दोषच आहे. आपण ज्या भूमीवरती पाय ठेवतो हा सुद्धा काय खऱ्या अर्थाने दोषच आहे. कारण भूमी ही आपली कोण आहे? आपली आई आहे. मला सांगा, आपल्या आईला जर आपण धक्का जर लागला, आपण काय आई तर जाऊ द्यावं? कीर्तनामध्ये येत असताना जर चुकून जर एखाद्याला आपला जर धक्का लागला, लात जर लागली, तर आपण त्याचं काय घेतो? दर्शन घेतो. चुकून एखादा दुश्मन जरी असला, दुश्मनाला जरी लात लागली तरी आपण त्याचं काय घेतो? दर्शन घेतो. साक्षात आपली धरणी माता हे कोण आहे? आपली आई आहे. तिला आपण खऱ्या अर्थाने काय करतो? उठल्याबरोबर तिच्यावरती आपण पाय ठेवतो. हा सुद्धा काय आहे? दोषच आहे. तुम्ही म्हणाल हा सुद्धा दोष आहे, मग पायच ठेवायचा नाही का? कारण पाय ठेवल्याशी तर कुठलंही कार्य आपण करू शकत नाही. पायच ठेवायचा नाही का? पाय ठेवायचा. पण त्याला सुद्धा शास्त्राने असं सांगितलं की समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाडस्पर्शम क्षमस्व मे. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा दोष जर आपल्याकडून जर घडला
साधं आपण जर एखादा गुन्हा जर केला आणि तो गुन्हा आपण जर कबूल जर केला तर आपल्याला त्याची शिक्षा होत नाही. गुन्हा करणं गुन्हाच आहे, पण गुन्हा कबूल करणं सुद्धा गुन्हा ठरल्या जात नाही. गुन्हा जर आपण जर कबूल केला तर आपल्याला शिक्षा काय होती, खऱ्या अर्थाने माफ होती. तसं या धरणी मातेवरती पाय ठेवत असताना समुद्र वसनी देवी, खऱ्या अर्थाने समुद्र या देवीचं काय आहे, आसन आहे. पर्वतस्तन मंडले आणि अशा असणाऱ्या भगवान विष्णूची पत्नी असणारी साक्षात धरणी माता विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, मी तुला काय करतो, नमस्कार करतो. पादस्पर्शम, मी तुझ्यावरती आता पायाने स्पर्श करतो. क्षमस्व मला तू काय कर, आता क्षमा कर, माफ कर. म्हणजे कळत न कळत काही ना काही आपल्या जीवनामध्ये काय होतात, दोष होतात. आणि हे दोष घालवण्याकरता आपण भगवंताच्या नामाचा काय केला पाहिजे, आश्रय केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्याच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये दोष जातात. हा पहिला फायदा. दोष गेल्यानंतर पहिला फायदा आपला देह पवित्र होतो. दुसरा फायदा आपली वाणी पुण्यवान होते. तिसरा फायदा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामधला दोष जातो. चौथा फायदा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामधलं काय जातं, पाप खऱ्या अर्थाने जातं. आणि आशा असणाऱ्या भगवत भक्ताची माती आपल्या माथ्याला जर लावली तर खऱ्या अर्थाने तिसरा फायदा अभंगाच्या देवाचे पाय ज्या भूमीला लागतात ती भूमी कशी होती, खऱ्या अर्थाने पवित्र होती. देव इच्छी रज चरणाची माती, खऱ्या अर्थाने देव सुद्धा त्या संतांच्या चरणाच्या मातीचं काय वर्णन करतात. आपण ज्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आपण हा सप्ताह केला, ज्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने आपण राहतो, या भूमीला सुद्धा सर्वजीदास महाराजांचे काय लागले, पाय लागले. आणि त्या पायाची या चरणाच्या खऱ्या अर्थाने काय महिमा आहे, या चरण रजाचा महिमा खऱ्या अर्थाने काय सांगणे, वेगळं काही सांगण्याची गरज नाही. 9 वर्षापासून अखंड अन्नदान इथे चालू आहे, अखंड ज्ञानदान चालू आहे. एवढा सगळा महिमा कशाचा आहे, हा चरण रजाचाच काय आहे, महिमा आहे. कारण ते या भूमीला खऱ्या अर्थाने त्यांनी पाय लावले, या भूमीला त्यांनी येऊन खऱ्या अर्थाने तपश्चर्या केली, साधना केली, म्हणून ही भूमी काय झाली, पवित्र झाली. आळंदी या क्षेत्राच्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे काय लागले, चरण लागले. आणि चरण लागल्यानंतर सुद्धा आळंदी काय झाली, पुण्यवान झाली, पवित्र झाली. मला सांगा, आळंदीच्या जवळच पुणे जिल्हा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुंदर सिटी खऱ्या अर्थाने
पुणे सिटीला खऱ्या अर्थाने मांडलं जातं. त्या पुणे सिटीमध्ये एवढी सगळी लोकसंख्या असताना सुद्धा खऱ्या अर्थाने लोकसंख्या असताना सुद्धा ट्रॉफिक कधी होत नाही. सगळं काही खऱ्या अर्थाने विपुल आहे, पण तरीसुद्धा खऱ्या अर्थाने आळंदीच का पुण्य ठरली. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, कारण त्या भूमीला खऱ्या अर्थाने सिद्धेश्वर भगवंताचे चरण लागले, ज्ञानोबारायांचे चरण लागले, म्हणून खऱ्या अर्थाने ती भूमी काय झाली, पवित्र झाली. आणि म्हणून आता जवळजवळ आपली वेळ संपलेली आहे, म्हणून एक 5-10 मिनटामध्ये खऱ्या अर्थाने आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. त्यापूर्वी एक भगवंताचं चिंतन करून एक 5 मिनटामध्ये आपण सेवेला पूर्णविराम. विठोबा चरणावरती आपण थोड्याशा वेळीमध्ये खऱ्या अर्थाने बोलण्याचा प्रयत्न केला. राहिलेले अजून 2 चरण आहे, त्याचा विचार कोणीतरी या अभंगावरती चिंतन करेल त्यावेळेस तुम्हाला चिंतन ऐकण्याला मिळणारच आहे. कारण खऱ्या अर्थाने संत पर अभंग आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अभंगावरती राहिलेले 2 चरण पवित्र तो जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे. आणि म्हणून आशा असणाऱ्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. आणि हा खऱ्या अर्थाने गाथा म्हणजे हा समुद्र आहे, संत वाङ्मय हे समुद्र आहे, याचा कोणी ठाव घेऊ शकत नाही. तुम्ही चातुर्मासाला पंढरपूरला जर गेले तर चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे एका अभंगावरती 4-4 महिने बोलतात. आपल्याजवळच अण्णा होऊन गेले जगन्नाथ अण्णा पवार, ते एका शब्दावरती 1-1 तास प्रवचन करायचे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सगळं आपण बोलू शकत नाही. फक्त काय असतं, जसं एखादा समुद्र असावा आणि त्या समुद्रावरती एखाद्या चिमणीने जर ठरवलं या समुद्राचं पाणी आता मी उपसून टाकेल, उपसणं शक्य आहे का? त्या चिमणीला तो समुद्र जसा उपसणं शक्य नाही तसा हा खऱ्या अर्थाने संत वाङ्मय हा सागर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याला त्याच्यातून खऱ्या अर्थाने हे सगळं सांगणं शक्य नाही. जे काय आहे ते संतांचं आहे, साधू संतांचं आहे. म्हणून असणाऱ्या या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये 1:30 वाजेपर्यंत आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून या सेवेच्या संबंधाने आज बरीचशी भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये विशेषत्वाने आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण आमचे गणेशजी महाराज मगर महाराजही आज कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित झाले. आणि असणारे वाकल्यावरून आज खऱ्या अर्थाने आमचे दत्तूभाऊ असतील की त्यांनी त्यांच्या आजोबाच्या 25व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आता अवघड आहे, माणसे 1-1 वर्षसुद्धा ध्यानात ठेवत नाही. वर्ष श्राद्ध झालं की पुन्हा कोणी विचारत नाही. पण खऱ्या अर्थाने दत्तूभाऊनी त्यांच्या आजोबाचं 25वे पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ठेवलेली आहे. तो उद्यापासून त्यांच्याकडे हरिभक्त परायण पूजनीय गुरुवर्य असणारे पंढरीनाथ भाऊ पगार यांची 23 ते 30 तारखेपर्यंत 7 दिवस त्यांच्याकडे सुद्धा सायंकाळी वाकल्याला खऱ्या अर्थाने 7 ते 9 या वेळेमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये उद्यापासून खऱ्या अर्थाने भागवत कथा आहे. उद्यापासून त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आज या सप्ताहासाठी खऱ्या अर्थाने भेट दिली. मग दत्तूभाऊ असतील, आमचे अशोक काका असतील, अशोक नाना असतील, अजून वाकलेहून खऱ्या अर्थाने हे सगळे वारकरी मंडळी. आणि म्हणून जसं तुमच्या परिसरामध्ये, जसं आमच्या ढेकू परिसरामध्ये
जातेगाव परिसरामध्ये कुठे जरी कार्यक्रम असला तर काका असतील, भाऊ असतील, नाना असतील, जातेगाव वाकल्याचं एवढं आमच्यावरती प्रेम आहे की आमचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, निमंत्रण द्यायची गरज नाही, लगेच कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने हजर होतात. कारण तो सुद्धा एक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला कपिलनाथ आश्रमाच्या खऱ्या अर्थाने त्या कृषीमध्ये आम्हालासुद्धा खऱ्या अर्थाने देवबाबांच्या त्या आश्रमामध्ये आम्हालासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथे सेवा करण्याची एक संधी प्राप्त झाली. म्हणून पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने गायक, वादक, गुणीजन मंडळी, सिस्टमवाले, माता मावल्या, पुरुष वर्ग आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची खऱ्या अर्थाने आज संधी प्राप्त झाली, अशा असताना आपल्या सगळ्यांचेच खऱ्या अर्थाने असणारे सर्वानंद गिरीजी महाराज यांच्या या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि आमचे तात्या बाबा यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह 9 वर्ष या सप्ताहासाठी खऱ्या अर्थाने झाली. पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे की या आश्रमाच्या या कार्यासाठी आपण तनमन धनाने सहकार्य करायचं आहे. कुठलीही मदत असो, अन्नदानाची असो, आर्थिक असो, आश्रम चालवण्यासाठी सगळ्याच गोष्टी लागतात आणि म्हणून ज्याला जशी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे खऱ्या अर्थाने या आश्रमातील विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं, मदत करायची आणि अशाच संख्येने आपण या कार्यक्रमासाठी तन्मन धनाने सहकार्य करायचं, असा हा संदेश आपल्या या आश्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला आहे. आणि म्हणून आजची ही 5व्या दिवसाची सकाळच्या सत्रातली ही सेवा खऱ्या अर्थाने सद्गुरू जोग महाराजांच्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या चरणी, ब्रह्मलीन देवदत्तनाथ बाबांच्या चरणी सेवा संपून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असो. या सेवेच्या संबंधाने जे काही बरोबर असेल ते ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचं सद्गुरू जोग महाराजांचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते खऱ्या अर्थाने माझ्या बुद्धीचे दोष म्हणून खऱ्या अर्थाने ते मला परत करू नका, तुम्ही सोबत घेऊन जाऊ नका. खऱ्या अर्थाने ते जे चांगलं असेल ते आपण अंगी बांधण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करू. एक शेवटची भैरवी होईल आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, म्हणे देव भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्तांचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, कयाच्या चिंतने करतेल दोष, कयाच्या चिंतने करतेल दोष. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, चिंतने करतील दोष, कयाच्या चिंतने करतील दोष. राशे पातकांच्या जळतील राजी राज
पातकाच्या जळती लहराची जळती लहराची जळती लहराची पातकांच्या जळती जळतील पाती जळती भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने